स्वीट गावची खबर न्यूज। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मतदान झालंय। खानापूर तालुक्यात 4ही जिल्हा परिषद गटात शांततेत मतदान झालंय, तर आडोशी गावातील ईव्हीएम मशीन दुपारच्या दरम्यान बंद पडल्यानं काही वेळ मतदानासाठी रांग लागली होती। या दरम्यान सर्वांनी संताप व्यक्त केला होता। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे महायुती, तर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना शेकाप पक्षानं परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असल्यानं खानापूर तालुक्यातील 4ही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक रंगतदार असल्यानं सर्वांचं लक्ष लागलं आहे। सर्वच मतदान केंद्रावर उत्साहाचं वातावरण होते। सकाळी मतदान सुरू होताच सर्वच केंद्रांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अतकरगाव जिल्हा परिषद गटात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे महायुती उमेदवार रेश्मा पाटील, तर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना शेकाप पक्षानं परिवर्तन आघाडीच्या श्रद्धा साखरे यांच्यात दुरंगी लढत झाली आहे। पंचायत समिती गणासाठी परिवर्तन विकास आघाडीतून सासगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजित देशमुख यांच्या पत्नी देवयानी देशमुख निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या समोर शिंदे गटानं आयत्यावेळी उमेदवारी दिल्यानं देशमुख यांचा विजय निश्चित असल्याचं समजतंय। तर अतकरगाव जिल्हा परिषद गटातून माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांच्या सूनबाई आणि राष्ट्रवादीचे युवक जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे यांच्या पत्नी निवडणूक लढवत असल्यानं दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। खानाव पंचायत समिती गणातून भाजप सेना महायुतीतून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रघुनाथभाई शिंदे यांच्या विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे भूषण पाटील निवडणूक लढवत आहेत। भूषण पाटील यांनी मतदारांचा प्रचंड पाठिंबा असल्यानं मतदारांनी पाटील यांनाच कौल दिला असेल अशी चर्चा आहे। सावरोली जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार नसल्यानं राष्ट्रवादीतून ज्ञानेश्वर गायकवाड यांना आयात करून उमेदवारी दिली, तर परिवर्तन विकास आघाडीतून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीचे सुरेश पाटील, सावरोली ग्रामपंचायतीचे सरपंच, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे आणि उबाटाचे उत्तम भोईर इच्छुक होते। परिवर्तन विकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना एकमतानं संतोष बैलमारे यांनी उमेदवारी निश्चित करत एकदिलानं काम केल्यानं संतोष बैलमारे यांचंही पारडं जड असल्याची चर्चा आहे। तर सावरोली पंचायत समिती गणातून उबाटाचे शिवरवली गावचे सरपंच महेश पाटील यांच्या पत्नी प्रमिला पाटील निवडणूक लढवत आहे, तर भाजपकडून शिंदे गटाचे तालुका प्रमुख संदेश पाटील यांची पत्नी निवडणूक लढवत आहे। वासंबे जिल्हा परिषद गटातून परिवर्तन विकास आघाडीतून संदीप मुंडे आणि भाजप सेना महायुतीतून पारंगे निवडणूक लढवत आहेत। त्यांच्यातही अटीतटीचा सामना होणार आहे। निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची बनवली होती, त्यामुळे मतदारादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। संवेदनशील मतदार केंद्राबाहेर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता।